नमस्कार. आज आपण पाहणार आहोत 77 प्रजासत्ताक दिनानिमित्त शिक्षकांचे अतिशय प्रभावशाली भाषण. नमस्कार. उपस्थितांना शुभ सकाळ. आदरणीय पाहुणे, सहकारी शिक्षकवृंद व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण येथे एकत्र आलो आहोत आपल्या देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी. मला विशेष आनंद होत आहे की या क्षणी मला तुमच्या समोर काही शब्द बोलण्याची संधी मिळाली आहे. स्वातंत्र्याच्या झऱ्यातून उमटले स्वप्नांचे गीत, स्वातंत्र्याच्या झऱ्यातून उमटले स्वप्नांचे गीत, संविधानाच्या अक्षरात दडले लोकशाहीचं प्रीत. या पवित्र ध्वजाला देऊया मानाचा सलाम, या पवित्र ध्वजाला देऊया मानाचा सलाम. भारत भूमीच्या चरणी अर्पूया अभिमानाचा धाम, अभिमानाचा धाम. आज 26 जानेवारी 2026 रोजी आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. हा दिवस भारतासाठी केवळ उत्सव नाही, तर संविधान आणि लोकशाहीचा अभिमान व्यक्त करणारा दिवस आहे. 1950 साली आजच्याच दिवशी भारताने संविधान स्वीकारले आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. आपल्या देशाचे संविधान नागरिकांना हक्क देते, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही करून देते. धर्म, भाषा, प्रदेश किंवा परंपरा काहीही असो, आपल्याला समानतेचा हक्क संविधानाने दिला आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, आज ध्वजवंदन, परेड, सांस्कृतिक कार्यक्रम यातून आपण देशप्रेम व्यक्त करतो. पण देशभक्ती फक्त आजच्या दिवसापुरती नाही. देशभक्ती म्हणजे चांगलं शिक्षण घेणं, प्रामाणिक राहणं, शिस्त पाळणं आणि समाजासाठी उपयोगी ठरणं. कोणत्याही क्षेत्रात गेलो, सैनिक, डॉक्टर, शिक्षक, वैज्ञानिक, कलाकार आणि उद्योगपती मनात देशासाठी काही चांगलं करण्याची भावना असेल तेच खरं योगदान. भारत विविधतेने भरलेला देश आहे. वेगवेगळ्या भाषा, परंपरा, पोशाख आणि सण यांमधून आपण एकत्र राहतो. विविधतेत एकता ही भारताची ओळख आजही तेजोमय आहे. ही एकता टिकवणे आणि मजबूत करणे ही जबाबदारी तुमच्या पिढीवर आहे. आज आपण तिरंग्याला सलाम करताना शूरवीरांनी दिलेल्या बलिदानांची आठवण करावी. स्वातंत्र्य आणि संविधान ही आपल्याला मिळालेली मौल्यवान देणगी आहे आणि तिची कदर करणे हे आपले कर्तव्य आहे. शेवटी एकच, देशप्रेम हे मोठ्या घोषणांमध्ये नसते, ते दैनंदिन कर्तव्यांनी दिसते. चला, आपण सर्व मिळून आपल्या भारताला अधिक सशक्त, सुशिक्षित आणि प्रगतिशील बनवूया. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय.